So friends, our fourth chapter is grammar and vocabulary of English language. Now what is the grammar, vocabulary? We will discuss in this chapter. आपल्याला माहिती की ग्रामर म्हणजे काय, व्याकरण, व्होकॅब्युलरी म्हणजे काय, शब्दसाठा. खरं तर हा व्हिडिओ जो आहे, हे जे ग्रामर जे आहे ते ब्लॅकबोर्डवर शिकवायची पद्धत आहे किंवा मग ब्लॅकबोर्डवर शिकवलं तरच हे समजलं जातं. परंतु आता F4चा पेपर आहे परवा म्हटल्यावर हे आज मी तुम्हाला एक्सप्लेन जरी केलं तरी तुमच्या थोडंफार डोक्यात जाईल असं मला वाटते, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर, वर्ड सेंटेन्स अँड स्ट्रक्चरल फंक्शन. मग काय आहे ग्रामर? डॉक्टर स्वीट म्हणताय की द प्रॅक्टिकल ॲनालिसिस ऑफ लँग्वेज इट्स ॲनाटॉमी इज कॉल्ड ॲज अ ग्रामर. म्हणजे भाषेचं असं काही प्रॅक्टिकल ज्ञान किंवा मग भाषेचं असं काही प्रयोग की ज्याच्यामध्ये ॲनाटॉमी म्हणजे भाषेचे छोटे छोटे पार्ट केले जातात, त्याला म्हणायचं आहे ग्रामर. मग थॉम्सन काय म्हणतो? इट प्रेझेंट द फॅक्ट्स ऑफ ए लँग्वेज अंडर सर्टन कॅटेगरीज अँड डील्स ओनली विथ दज विच कॅन बी ब्राउट अंडर जनरल लॉ अँड स्टेट इन द फॉर्म ऑफ जनरल रूल्स. म्हणजे काही जनरल लॉज आहे, काही जे रूल्स आहेत, तत्व आहे, त्यांना प्रेझेंट करतं. काय प्रेझेंट करतं? लँग्वेज अशी काही रूल्स आणि तत्व प्रेझेंट करतं ज्याच्यातून आपल्याला काही थॉट्स घेणं गरजेचं आहे, काही कॅटेगरी भेटतात, त्याला म्हणायचं आहे ग्रामर. ग्रामर इज अ स्टडी ऑफ लँग्वेज ऑफ स्पेसिलिस्ट मेड इन अ ऑर्डर ऑफ इस्टॅब्लिश रूल अँड प्रिन्सिपल विच अंडरलाईन द करेक्ट स्पीच ऑफ रायटिंग रूल अँड प्रिन्सिपल्स विच आर फॉलो मोर ऑर लेस अनकॉन्शियसली ऑर अनडिस्टिंक्टली बाय नेटिव्ह स्पीकर. म्हणजे ग्रामर म्हणजे अशी भाषा की ज्याच्यामध्ये भाषेचं म्हणजे बोलण्याचे जे काही रायटिंग स्किल आहे किंवा बोलणं, लिखाण किंवा मग जे काही प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, त्यांचं काय आहे, एक प्रकारचं गुंतवणूक म्हणजे काय आहे, ग्रामर आहे. अशा प्रकारे ग्रामरचे भरपूर काही डेफिनेशन त्यांनी सांगितले आहे. मग ग्रामर इज अ प्रॅक्टिकल ॲनालिसिस ऑफ अ लँग्वेज. ग्रामर जनरल रूल्स अँड लॉज ऑफ अ ग्रामर or a language are formulation under certain category. There are rules which state how to form a word and change they are joined a sentence. म्हणजे असं सेंटेन्स की ज्याच्यामध्ये कसं आपण चेंज करू शकतो, ज्यांनी सेंटेन्स जुडलं जातं, त्याला म्हणायचं ग्रामर. द रूल ऑफ अ ग्रामर फॉर करेक्ट स्पीच अँड रायटिंग इज एम ऑफ अ ग्रामर. मग जे काय रूल आहे ग्रामरचे, जे काय नियम आहे ते व्यवस्थित म्हणजे करेक्ट बरोबर वापरले गेलं पाहिजे कशामध्ये, लिखाणामध्ये, त्याला म्हणायचे ग्रामर. अशा प्रकारे ग्रामर हे आहे. मग ग्रामर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ अ लँग्वेज. म्हणजे लँग्वेजचं म्हणजे भाषेच्यासाठी ग्रामर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ग्रामर इज अ सायंटिस्ट ऑफ ॲनालिटिकल स्टडी ऑफ अ लँग्वेज. म्हणजे सायंटिस्ट म्हणजे काय की एक शास्त्रज्ञांनी जी काही स्टडी केलेलं आहे त्याच्यासाठी भाषेसाठी ग्रामर हे स्ट्रक्चर, त्याचं वर्ड जे आहे, शब्द, त्याचा पॅटर्न जो आहे, त्याच्यासाठी ग्रामर इम्पॉर्टंट आहे. फॉर ॲक्युरेसी अँड करेक्टनेस ग्रामर इज इसेन्शियल. म्हणजे जी काही गोष्ट आपण करतोय ती ॲक्युरेट आहे, करेक्ट आहे की नाही, त्यासाठी ते चेक करण्यासाठी ग्रामर हे इसेन्शियल आहे. ग्रामर शुड बी हँड इन हँड विथ ओरल वर्क अँड रीडिंग. म्हणजे वाचन आणि जे काही ओरल वर्क आहे, मौखिक जे काही काम आहे, त्याच्यासाठी ग्रामर हे हातचा खेळ आहे आणि ग्रामर हे इम्पॉर्टंट आहे. स्टुडंट विल लर्न बाय इमिशन्स, ऑब्झर्वेशन अँड इंडक्शन. मग विद्यार्थी काय शिकतात की इमिशन म्हणजे निरीक्षण करायला शिकतात. कशातून? ग्रामरमधून. ठीक आहे. मग दिस कॉल्ड हेल्प फंक्शनल ग्रामर. म्हणजे याला काय म्हणायचं आहे? फंक्शनल ग्रामर म्हणायचे. इट मीन्स अ ग्रामर विच हेल्प फंक्शन विल ए करेक्ट स्पीच ऑफ सेड. डॉक्टर A.W. सेड ग्रामर मस्ट ऑलवेज फॉलो इट मस्ट बी बिहाइंड रीडिंग अँड रायटिंग. म्हणजे ग्रामर हे अशी प्रकार आहे की ज्याच्यातून रीडिंग आणि रायटिंग हे झालेलं असतं. ग्रामर टीचिंग शुड बी देअर नो ऑर नॉट. देर आर टू ओपिनियन्स, टू वाईब्स, वन ऑफ द फॉर ॲज अ सेकंड अँड अगेन्स्ट. म्हणजे एक जे ग्रामर आहे ते एकमेकांविरुद्ध आहे. मग त्यामुळं काय होतं की ग्रामर हे इंग्लिश भाषेसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मिनिंग ऑफ फ्लुएन्सी अँड ॲक्युरेसी इन ग्रामर. म्हणजे ग्रामरमध्ये, व्याकरणामध्ये फ्लुएन्सी आणि ॲक्युरेसीचा मिनिंग काय आहे ते लिहायचं आहे. मग ऑक्सफर्ड काय सांगतं की फ्लुएन्सी मीन्स अ क्वालिटी ऑफ बीइंग एबल टू स्पीक और राईट अ लँग्वेज. फ्लुएन्सी म्हणजे काय की अशी क्वालिटी की ज्याच्यामध्ये आपण पात्र असतो कशाला, बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी. अशी भाषा की ज्याच्यामध्ये आपण बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी प्राप्त असतो. इस्पेशली फॉरेन लँग्वेज. जी काय बाह्य भाषा आहे, फॉरेन लँग्वेज आहे, ती आपण इझिली बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो,
आणि बोलू शकतो. अशा प्रकारे त्याला म्हणायचं आहे फ्लुएन्सली मीन्स अ स्पीकिंग, रायटिंग ऑर युझिंग लँग्वेज इझिली, क्विकली अँड अ फ्यू पॉज. म्हणजे काही कमी पॉज घेऊन, थांबून, कमी ठिकाणी थांबून आपण ती पटकन बोलू शकतो, इझिली बोलू शकतो, सोप्या पद्धतीने बोलू शकतो. त्याला म्हणायचं आहे फ्लुएन्सी. फ्लुएन्सी इन ग्रामर लँग्वेज मीन्स अ ग्रामर इन अ स्पीच विथ केस और विदाउट टेकिंग अ पॉज लॉट ऑफ टाईम हॅविंग अ रिजनेबल स्पीच. म्हणजे काही रिझन नसताना आपण कोणताही पॉज न घेता किंवा कमी पॉज घेताना जे बोललं जातं त्याला म्हणायचे फ्लुएन्सी. त्याच्यासाठी आपली व्होकॅब्युलरी जी आहे ती परफेक्ट असायला पाहिजे, आपल्यात पात्रता असायला पाहिजे, कशाची स्मूथनेसची, म्हणजे आपल्यात जो सॉफ्टपणा असायला पाहिजे. पण जे काय माणूस बोलतोय ते बोलताना जे काय ग्रॅमॅटिकल मिस्टेक ज्या आहे त्या कमीत कमी व्हाव्या किंवा होऊच नये असं जे काय आहे ग्रॅमॅटिकलचं तथ्य आहे. पुढे आहे ॲक्युरसी. Accuracy means the state of being exact or correct, ability to something skillfully without making mistake. म्हणजे काहीही चूक न करता आपल्याकडून जी काही पात्रता होती आहे कशाची, बोलण्याची, आणि जे काय आपले कौशल्य आहे ते दाखवण्याची जी काही पात्रता आहे ती काहीही चूक न करता होते, त्याला म्हणायचं आहे ॲक्युरसी. मग ॲबिलिटी ऑफ डू समथिंग, स्पीकिंग विथ अ हाय लेवल ऑफ ॲक्युरसी मीन्स मेक अ फ्यू मिस्टेक. म्हणजे एकदम थोडंसं मिस्टेक कशातून, ॲक्युरसीतून आपण करू शकतो. ॲक्युरसी इन अ ग्रामर, ॲबिलिटी टू प्रोड्यूस करेक्ट मिस्टेक, करेक्ट सेंटेन्स बाय यूजिंग अ करेक्ट ग्रामर अँड प्रॉपर व्होकॅब्युलरी. आपल्याला त्याच्यासाठी प्रॉपर व्होकॅब्युलरी पाहिजे, म्हणजे प्रॉपर शब्दसाठा पाहिजे, तेव्हाच आपण ग्रामर काय करू शकतो, ॲक्युरेट बोलू शकतो. ग्रामर कधी ॲक्युरेट होणार आपण, जेव्हा आपण ते बोलू शकतो. दैनंदिन जीवनात आपण ग्रामरचा यूज करू शकतो, किंवा आपण जेव्हा कधी आपली इंग्लिश लँग्वेज नीट होणार आहे की जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिश लँग्वेज जी आहे ती एकमेकांसोबत बोलू, लिहू, वाचू, तेव्हाच आपली ती जी इंग्लिश लँग्वेज आहे प्रॅक्टिस करूनच आपल्याला बोलता येणार आहे. पुढे आहे डिफरन्स बिटवीन फ्लुएन्सी अँड ॲक्युरसी इन ग्रामर. मग फ्लुएन्सी आणि ॲक्युरसीमध्ये डिफरन्स काय आहे की फ्लुएन्सी रिक्वायर स्मूथ कम्युनिकेशन ऑफ अ मॅसेज एव्हरीथिंग्स अँड ॲक्युरसी रिक्वायर अ करेक्टनेस विथ अ फ्यू मिस्टेक. म्हणजे काही पूर्ण करेक्ट असायला पाहिजे, काही कमीत कमी मिस्टेकने. आणि फ्लुएन्सी म्हणजे काय की असं कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये बिलकुलही मिस्टेक नाही झालं पाहिजे. कम्युनिकेशन शुड बी नॅचरल वे. मॅसेज इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिजन ग्रामर कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये काय आहे की वन मस्ट बी करेक्ट स्पोकन अँड रिटन इंग्लिश ॲज फार ॲज अ पॉसिबल फॉर अ फ्यू मिस्टेक. ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन, रूल, ग्रामर आर मोर इम्पॉर्टंट दॅन मॅसेज. फ्लुएन्सी म्हणजे काय होतं की मॅसेज जो आहे आपल्याला जे पोचवायचं आहे समोरच्यापर्यंत ते जास्त इम्पॉर्टंट आहे कशापेक्षा, कम्युनिकेशनपेक्षा किंवा ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शनपेक्षा. पण ॲक्युरसीमध्ये काय आहे की मॅसेज आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे, ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन आहे की आपण जो काय मेसेज पोहोचवणार आहोत त्याच्यामध्ये कोणती ग्रॅमॅटिकल वर्ड जे आहे ते व्यवस्थित वापरलेले गेले आहे की नाही. ठीक आहे. पुढे आहे की डोंट वरी अबाउट एनी ग्रॅमॅटिकल एरर. याच्यामध्ये काय करायचं की स्पीड ऑफ अ कम्युनिकेशन. डोंट वरी अबाउट एनी स्पीड ऑफ कम्युनिकेशन. फ्लुएन्सीमध्ये आपण ग्रॅमॅटिकल एररचा वापर किंवा मग काळजी करायची नाही आहे, आणि ॲक्युरसीमध्ये आपण कम्युनिकेशनची काळजी करायची नाही. इट थिंक्स द कॉन्फिडन्सली, स्पीक इझिली, क्विक अँड व्हेरी फ्यू पॉज अँड इन अ प्रोसेस सम ग्रॅमॅटिकल एरर ऑर मिस्टेक मे बी ऑकर. याच्यामध्ये काय होतं की काही गोष्टी ज्या आहे आपण कमीत कमी पटकन बोलू शकतो, सोप्या पद्धतीने बोलू शकतो, कमीत कमी पॉज घेऊन बोलू शकतो, आणि त्यामध्ये काय होतं की थोड्याफार मिस्टेक हा ठीक आहे किंवा मग चालू शकतात. इट मीन्स थिंकिंग ऑफ ॲक्युरसी, ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन, स्पीड ऑफ अ स्पीच, रायटिंग, कन्व्हर्सेशन मे स्लो डाऊन, फाइंड एम ऑफ ॲक्युरसी इज झिरो मिस्टेक विथ अ परफेक्ट करेक्टनेस. ॲक्युरसीमध्ये काय आहे की जे काय आपण बोलतोय, लिहितोय, कन्व्हर्सेशन करतोय, संभाषण करतोय त्याच्यामध्ये झिरो मिस्टेक झाल्या पाहिजे, आणि करेक्ट जे आहे ते परफेक्ट किंवा करेक्ट असायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे हा आहे. I think deeply we may conclude the fluency and accuracy are two constructing ideas. नेक्स्ट आहे रिलेशन बिटवीन अ फ्लुएन्सी अँड ॲक्युरसी इन अ ग्रामर. मग यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे डिफरन्स बिटवीन फ्लुएन्सी अँड ॲक्युरसी. बाकी काही विचारू शकत नाही. रिलेशन तर आपल्याला लिहिता येणार आहे. ठीक आहे. मग रिलेशन काय आहे की फ्लुएन्सी रिक्वायर स्पीड विथ अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह स्टाईल ऑफ कम्युनिकेशन. फ्लुएन्सीमध्ये काय होतं की अट्रॅक्टिव्ह स्टाईल, आकर्षक स्टाईल असली पाहिजे. आपल्या बोलण्यातून समोरचं अट्रॅक्ट झालं पाहिजे. त्यातून जो काय आपण बोलतोय त्याला आपल्याला कमीत कमी मिस्टेक आल्या पाहिजे. ॲक्युरसी रिक्वायर करेक्टनेस इन अ स्पीच इन अ व्हेरी फ्यू मिस्टेक. कमीत कमी मिस्टेकमधून आपलं जे काय आहे कम्युनिकेशन हे झालं पाहिजे. याच्यामध्ये काय होतं की जे काय माणूस जो काय बोलतो आहे, लँग्वेज बोलतो आहे ती वन युझिंग अ ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन इन हिज अ स्पीच ऑफ अ reading and both find speed with very few pause and sometimes show correctness with very few mistake. It is well as a fine.
मग डिफरन्स इन फ्लुएन्सी अँड करेक्ट ॲक्युरेसी इन ओरल एक्सप्रेशन, म्हणजे आपण जे काय ओरल आहे, ओरल कम्युनिकेशनमध्ये काय डिफरन्स आहे त्याचा, की व्हाईल स्पीकिंग इफ वन्स वी गिव्ह स्ट्रेस इन फ्लुएन्सी, स्पीड ऑफ ॲक्युरेसी मीन्स करेक्टनेस इन ॲडव्हर्सली अफेक्ट और व्हाईस वर्सा. म्हणजे आपण जे काय बोलतो आहे ओरल कम्युनिकेशन त्याच्यामध्ये फ्लुएन्सी आणि ॲक्युरेसी जी आहे ती विरुद्ध आहे. त्यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी व्यवस्थित पाहिजे, आपली ग्रॅमॅटिकल मिस्टेक जी आहे ती कमी झाली पाहिजे, अशा प्रकारे आहे. पुढे आहे युजिंग ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन्स फ्रीली अँड ॲक्युरेटली. मग आपण जे काय ग्रॅमर आहे ते फ्रीली आणि ॲक्युरेटलीमध्ये कसं काय यूज करू शकतो, आपण जे काय बोलतो आहे त्याच्यासाठी आपण ते कन्स्ट्रक्ट कसं करू शकतो, त्यासाठी त्यांनी काही मेथड्स दिलेले आहे. मग त्यासाठी त्यांनी काही वर्ड बेस ग्रामर दिलेलं आहे की फ्रीली, फ्लुएंटली, प्रॉपरली आणि करेक्टली बोलण्यासाठी. मग त्याच्यात काय आहे आपल्याला माहिती आहे की पार्ट ऑफ स्पीच आहे. मग पार्ट ऑफ स्पीचमध्ये काय काय आहे, स्पीच आहे म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन्स, इंटरजेक्शन हे आहे. मग नाऊनमध्ये आपल्याला माहिती आहे की 4 प्रकारचे टाईप त्याचे पडतात. कॉमन नाव आहे, प्रॉपर नाऊन आहे, कलेक्टिव्ह आणि ॲब्स्ट्रॅक्ट. कॉमन नाऊन म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट माणसाला किंवा मग एखाद्या क्षेत्राला किंवा स्थळाला दिलेलं जे नाव असतं त्याला म्हणायचं कॉमन नाऊन. फॉर एक्झाम्पल काय आहे की माझं नाव गायत्री आहे, माझं जे नाव आहे गायत्री जे आहे ते कॉमन आहे. ठीक आहे. मग सिल्वर हा कलर जो आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल कलरचं नाव आहे, क्लासचं आहे, क्वांटिटी आहे, याला म्हणायचे कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन म्हणजे जे काय कॉमन आहे सगळ्यांमध्ये. प्रॉपर म्हणजे काय की एखादी सिटी आहे ज्याचं परफेक्ट नाव आहे, फॉर एक्झाम्पल पुणे इज अ सिटी ऑफ महाराष्ट्र. मग पुणे जे आहे ते प्रॉपर नाऊन आहे. मग कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे ज्यामध्ये खूप काही ग्रुप असतो किंवा संघ असतो त्यांना म्हणायचं आहे कलेक्टिव्ह नाऊन. त्याच्यामध्ये काय आलं आहे, आर्मी आलं आहे, फॅमिली आलं आहे, कमिटी आलं आहे, एटसेट्रा. ठीक आहे. मग ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मग ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय की हा मुलगा खूप हॉनेस्ट आहे, ब्रेव आहे, काइंड आहे, त्यातलं जे काय आहे त्याचं गुण जे दाखवतं त्याला म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. यापैकी तुम्हाला कोणतंही विचारलं जाऊ शकतं, त्याची डेफिनेशन विथ एक्झाम्पल 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. पुढे आहे जेंडर ऑफ नाऊन. मग त्याचे काय काय जेंडर आहे, मस्कुलाईन, फेमिनाईन, न्यूटर आणि कॉमन. मस्कुलाईन म्हणजे काय की फिमेल किंवा मेल, मस्कुलाईन म्हणजे मेल ॲनिमल, इट्स मस्कुलाईन जेंडर. अ नाऊन दॅट डिनोट्स ऑफ अ मेल म्हणजे एखादा पुरुष किंवा मग जे काय आहे मेल आहे त्यासाठी ते डिनोट करण्यासाठी मस्कुलाईन जेंडर यूज केलं जातं. त्याच्यासाठी एक्झाम्पल काय आहे, बॉय, फादर, टायगर, एटसेट्रा. फिमेनाईनमध्ये काय आहे की फिमेल ॲनिमल इज कॉल्ड ॲज अ फिमेनाईन जेंडर, फॉर एक्झाम्पल मदर, टायग्रेस, सरिता, एटसेट्रा. न्यूटर जेंडरमध्ये काय आहे की इट डिनोट्स अ थिंग दॅट अ नायदर मेल और नॉर फिमेल इज कॉल्ड ॲज अ न्यूटर जेंडर, फॉर एक्झाम्पल बॅग, बुक, ट्री, एटसेट्रा. कॉमन जेंडर इज अ नाउन डिनोट्स आयदर मेल और फीमेल और इफ अ कॉमन जेंडर, फॉर एक्झाम्पल टीचर, सर्वंट, फ्रेंड, एटसेट्रा. Number of nouns, noun which is denoted or a thing or a person in a singular number is called as a number of noun, for example book, bag, etc. मग यामध्ये काय होतं की एखादं जे काय आहे पर्टिक्युलर नाव ज्याला निर्जीव गोष्टी नाही, सजीव गोष्ट नाही अशी म्हणजे काय नेटर नाव. त्याच्या म्हणजे ट्री आहे, बुक आहे, त्यामध्ये दोन्ही येतं. आणि दुसऱ्या याच्यात काय आहे की जी निर्जीव आहे आणि म्हणजे सजीव आहे त्याला म्हणायचं कॉमन नाव, टीचर, सर्वंट अशा आहे. पुढे आहे नॉमिनेटिव्ह केस. मग केस काय आहे म्हणजे याच्यामध्ये की ऑब्जेक्टिव्ह केस, नॉमिनेटिव्ह केस, पॉसेसिव्ह केस, ड्रायव्हेटिव्ह केस. ठीक आहे. हे काय इम्पॉर्टंट नाही आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढे आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन काय आहे की फॉर एक्झाम्पल राहुल द्रविड प्लेस 164 क्रिकेट टेस्ट मॅच इन हिज करिअर. प्रोनाऊन म्हणजे नामाऐवजी वापरलं गेलेलं नाव जे असतं त्याला म्हणायचं आहे प्रोनाऊन. म्हणजे ही, शी, इट, दे जे काय आहे त्याला म्हणायचं आहे प्रोनाऊन. मग त्याचं काय आहे रिलॅक्सिव्ह प्रोनाऊन. एक्झाम्पल आहे त्याचं आय डीड माय सेल्फ, म्हणजे जे काय मी करतो आहे ते माझ्या स्वतःच्या पद्धतीने करतो आहे. इम्फॅटिक प्रोनाऊन आय माय सेल्फ डीड दॅट, म्हणजे माझ्याकडून माझी सेल्फ काय करून घेते, काम करून घेते. डोमॅन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काहीतरी आपण जे काही दाखवतो आहे दुसऱ्याला किंवा धीज, दॅट, डज हे काय आहे एक्झाम्पल डोमॅन्स्ट्रेटिव्ह नाऊनचे आहे. पुढे आहे आयडेंटिफाय प्रोनाऊन. म्हणजे आपण जे काय आयडेंटिफाय करतो आहे एवढं एखाद्याला समबडी, एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी इट्स कॉल्ड ॲज अ डोमॅन्स्ट्री इंडेफिनाईट नाऊन. पुढे आहे इंट्रोगेटिव्ह नाऊन किंवा प्रोनाऊन. म्हणजे आपण जे काय WH टाईपचे क्वेश्चन आहे व्हॉट, व्हेन, व्हेअर, डीड, हाऊ हे काय आहे इंट्रोगेटिव्ह नाऊन. पुढे आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स और कंजक्टिव्ह प्रोनाऊन. म्हणजे जे 2 वाक्य असतात त्याला एखाद्या शब्दाने जोडलं जातं त्याला म्हणायचं रिलेटिव्ह किंवा कंजक्टिव्ह
प्रोनाऊन. पुढे आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह काय आहे मग काइंड ऑफ अ ॲडजेक्टिव्ह. त्याचे काय ॲडजेक्टिव्ह ऑफ अ क्वालिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ अ वर्ड इज यूज बाय अ नाऊन ऑर अ प्रोनाऊन टू ॲडेड समथिंग इट्स मिनिंग. म्हणजे नामात आणि सर्वनामात काहीतरी अर्थपूर्ण शब्द जो वापरला जातो त्याला म्हणायचं आहे ॲडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल युसूफ इज अ क्लेवर बॉय. मग क्लेवर जो आहे तो त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. क्लेवर का आहे कारण ते विशेष आहे, काहीतरी विशेष आहे ना युसूफमध्ये. काय विशेष आहे की तो हुशार आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह ऑफ अ क्वालिटी. मग त्यामध्ये त्याचे टाईप पडत आहे कोणते कोणते असतात. ॲडजेक्टिव्ह ऑफ अ क्वालिटी एक्सप्रेस द क्वालिटी ऑर अ काइंड ऑफ अ पर्सन ऑर अ थिंग इज कॉल्ड ॲज अ ॲडजेक्टिव्ह. म्हणजे एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या स्थितीला आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे त्याला म्हणायचं आहे ॲडजेक्टिव्ह. म्हणजे पॅरिस इज अ ब्युटिफुल सिटी. मग पॅरिस कशी आहे ब्युटिफुल आहे. मग ब्युटिफुल त्यातलं काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. ब्युटिफुल आहे पण कोण आहे पॅरिस आहे. अशा प्रकारे ते त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह ऑफ अ क्वांटिटी म्हणजे काही आपल्याला क्वांटिटी म्हणजे काय की थोडं दे मला, खूप जास्त दे मला, नाही एकदम मला थोडंसंच पाहिजे. आपण जेव्हा त्याला म्हणतो त्याला म्हणायचं आहे क्वांटिटी. म्हणजे सम, मच, लिटल बिट, एनी, ऑल अशा प्रकारे ते आहे. पुढे हा ॲडजेक्टिव्ह ऑफ अ नंबर. मग आपण त्यामध्ये नंबर यूज करू शकतो. 12 मँगोज, आय हॅव 12 मँगोज, आय हॅव 2 पेन्सिल. अशा प्रकारे जे 12 आहे 2 आहे अशा प्रकारे ते आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ अ नंबर. पुढे आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की आपण जे काही दाखवतोय दिस ड्रेस इज व्हेरी कॉस्टली. मग याच्यामध्ये काय आहे मी दाखवते, काय दाखवते ड्रेस दाखवते, पण मग काय आहे दिस म्हणजे दाखवणे. म्हणजे मी ते डेमॉन्स्ट्रेट करते, दाखवते, त्याला म्हणायचं आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाउन. पुढे आहे इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. व्हेन द वर्ड व्हॉट, विच, whose आर यूज टू नाउन इज कॉल्ड ॲज अ इंट्रोगेटिव्ह नाउन. म्हणजे WH टाईपचे जेव्हा क्वेश्चन आपण समोरच्याला करतो त्याला म्हणायचं इंट्रोगेटिव्ह नाउन. म्हणजे हुज हाऊस इज दिस. यामध्ये हुज जो आहे तो इंट्रोगेटिव्ह नाउन आहे. पुढे आहे व्हर्ब. मग व्हर्ब म्हणजे काय अ व्हर्ब वर्ड दॅट टेल समथिंग अबाउट अ पर्सन ऑर अ थिंग ऑर अ प्लेस. म्हणजे व्हर्ब जो आहे क्रियापद जे आहे ते एखाद्या माणसाबद्दल किंवा गोष्टीबद्दल जागेबद्दल माहिती सांगतं त्याला म्हणायचे क्रियापद. म्हणजे फॉर एक्झाम्पल द मदर टोल्ड अ स्टोरी. मग मदर काय करते काहीतरी सांगती म्हणजे ती टोल्ड जो आहे त्यातला ते आहे क्रियापद. पुढे आहे ॲडव्हर्ब. मग ॲडव्हर्ब वर्ड यूज टू ॲड समथिंग टू द मिनिंग ऑफ द वर्ब अँड ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडव्हर्ब. म्हणजे ॲडव्हर्ब म्हणजे असा जो शब्द की ज्यामध्ये आपण एखादा मिनिंग आहे जो अर्थ आहे त्याचा तो अर्थ बदलू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल युसूफ इज अ व्हेरी गुड बॉय. मग यामध्ये ॲडजेक्टिव्ह काय आहे व्हेरी गुड जो आहे तो ॲडव्हर्ब आहे. काइंड ऑफ ॲडव्हर्ब. मग काइंड ऑफ ॲडव्हर्ब काय आहे त्याच्यामध्ये देर आर 7 काइंड ऑफ ॲडव्हर्ब. मग ॲडव्हर्ब ऑफ टाईम म्हणजे त्यामध्ये टाईम जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया पण घडते आणि ते विशेष पण आहे. मग क्रिया जी आहे ती लेट आहे. मग लेट काय कारण ती काहीतरी विशेष नाही. मी लेट झाले म्हणजे मला काहीतरी विशेष कार्य होतं त्यासाठी मी लेट झाले. अशा प्रकारे गोपाल ऑलवेज कम्स लेट. लेट जो आहे तो आहे ॲडव्हर्ब. मग ॲडव्हर्ब ऑफ नंबर. मग ट्वाईस. ॲडव्हर्ब ऑफ प्लेसमध्ये अप, डाऊन, व्हेअर, देअर, अबो असे एक्झाम्पल आहे. ॲडव्हर्ब ऑफ मॅनरमध्ये काय हॅपीली, मॅरीली ज्याला शेवट एल्व्हाय जोडला जातो त्याला म्हणायचे ॲडव्हर्ब इन सिम्पल. ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी. मग मस्ट दे, जास्त दे, मला थोडंच दे अशा प्रकारे. सो मेनी, क्वाईट, फुली अशा प्रकारे ॲडव्हर्ब ऑफ क्वालिटी. ॲडव्हर्ब ऑफ रिझन. देअर फोर, हेन्स, हां मी तिकडे गेले होते कारण म्हणजे देअर फोर. अशा प्रकारे आपण ते यूज करू शकतो. पुढे आहे प्रीपोजिशन. प्रीपोजिशन इज अ वर्ड यूज बिफोर अ नाउन ऑर अ प्रोनाउन टू शो इन व्हॉट रिलेशन्स द पर्सन ऑर द थिंग डिनोटेड बाय स्टँड इट्स रिगार्ड टू समथिंग एल्स. त्यामध्ये 3 टाईप आहे त्याचे. सिम्पल प्रीपोजिशन, कंपाऊंड प्रीपोजिशन आणि फेज प्रीपोजिशन. मग सिम्पलमध्ये काय आहे की एखादी गोष्ट आपण जोडतोय म्हणजे नावाच्या आधी आपण जेव्हा प्री म्हणजे आधी, पोझिशन म्हणजे जागा, आधीच्या जागेवर आपण काहीतरी जोडतोय. कशाने जोडतोय इन, ऑन, ऑफ, आउट, फ्रॉम यांनी जोडतोय त्याला म्हणायचं सिम्पल प्रीपोजिशन. कंपाऊंड प्रीपोजिशन म्हणजे काय की विदाऊट, विदिन, इनसाइड हे जे आहे कंपाऊंड. फ्रेज इम्प्रोजिशनमध्ये काय की अकॉर्डिंग टू, अवे फ्रॉम, बिकॉज ऑफ अशा प्रकारे आहे. कंजक्शन म्हणजे काय की कंजक्शन म्हणजे 2 वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं आहे कंजक्शन. मग काय बट, ऑर, नॉट म्हणजे बट, नॉट ओनली, बट ऑल्सो अशा प्रकारचे जे वाक्य आहे त्यांना म्हणायचं आहे कंजक्शन. ठीक आहे. पुढे आहे सबऑर्डिनेट. त्यांचे टाईप आहे conjunction used in pair, conjunction having group of word, coordinative conjunction, subcoordinative conjunction, interjection अशा प्रकारे. ठीक आहे. इंटरजेक्शन म्हणजे काय
मला साफ चावला, आपण म्हणतो मला साफ चालला, किंवा मग ओ केवढा मोठा तो साफ. अशा प्रकारे जे आहे ज्यांना शेवटी उद्गारवाचक चिन्ह लागतं त्याला म्हणायचं इंटरजेक्शन. ठीक आहे. पुढे आहे सेंटेन्स बेस्ड ग्रामर, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, की ज्यामध्ये आपण काय काय यूज करू शकतो नॉट ओनली बट ऑल्सो, नायदर नॉर, आयदर ऑर, हे जे आहे नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, हे जे आहे ते आपण यूज करू शकतो. त्याला म्हणायचं काय म्हणायचं त्याला ट्रान्सफॉर्मेशन, किंवा मग सेंटेन्स बेस्ड ग्रामर, ज्यावरून आपण सेंटेन्स तयार करू शकतो त्याला म्हणायचं सेंटेन्स बेस्ड ग्रामर. हे इम्पॉर्टंट आहे. बाकीचं इतकं कॉम्प्लेक्स कॉम्प्लीट म्हणजे जे अवघड गोष्टी विचारल्या जाणार नाही आहे. तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये कसं करायचं आहे की अमित से आय ड्रिंक कॉफी. मग त्याचं इनडायरेक्ट कसं करणार आपण, अमित से दॅट ही ड्रिंक कॉफी. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सचं पॉझिटिव्ह करायचं आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह करायचं आहे. अशा प्रकारे आपण डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं आहे. पुढचा इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे किंवा मग क्वेश्चन आहे तो विचारला गेलेला आहे भरपूर वेळेस, स्ट्रक्चरल वर्सेस फंक्शनल ग्रामर. मग स्ट्रक्चरल वर्सेस फंक्शनल ग्रामर काय आहे ते आपण बघूया. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप वेळेस विचारलं गेलेलं आहे. Grammar is generally tough by two way. First way is a formal way and the second way is a functional way. The first way is called as a formal grammar and second method is called as a functional grammar. म्हणजे ग्रामरमध्ये दोन प्रकारचे ग्रामर आहे. एक म्हणजे स्ट्रक्चरल वे किंवा आणि सेकंड म्हणजे फंक्शनल वे. मग यामध्ये जे काय फॉर्मल ग्रामर आहे त्याला ट्रॅडिशनल ग्रामरसुद्धा म्हणायचे किंवा प्रिसेप्टिव्ह ग्रामरसुद्धा म्हणायचे. मग रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ ग्रामर आर मोर इम्पॉर्टंट दॅन द फॉर्मल ऑर स्ट्रक्चर ग्रामर. जे काही फॉर्मल आणि स्ट्रक्चर ग्रामर आहे त्यामध्ये रूल्स जे आहे आणि रेग्युलेशन जे आहे ते खूप जास्त गरजेचं आहे. स्टुडंट आर एक्सपेक्टेड टू लर्न बाय हर्ट फॉर द रूल्स अँड रेग्युलेशन. Here the focus of a teaching is to teach grammar for a grammar's sake. The rule and regulation of grammar are so rigid that no depart from the rule to tolerate. It is supposed that the language can be learned by learning those rules and regulations. Theoretical knowledge is given more important. It offers the systematic classification of language. Formal language can be tough by the deductive मेथड. मग यामध्ये काय सांगितले की आपण जेव्हा रूल्स आणि रेग्युलेशननुसार ग्रामर शिकू, टॉलरेट करू, तेव्हा आपल्याला ग्रामर हे हार्ड जाणार आहे. परंतु आपण जर आपल्या वेनी सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन करून ग्रामर जर शिकलो ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ते जर करून आपण ग्रामर शिकलो तर आपल्यासाठी ते काय होणार आहे, इझी होणार आहे. देर आर 2 points विच इज अगेन्स्ट ऑफ अ मेथड. द फर्स्ट पॉईंट इज द uncountable rules of grammar and the second is a time uncountable expectations of the rules. Does the question arrive that the memorize a rules or a expectation. याच्यामध्ये काय होते की जे पॉईंट असतात ग्रामरचे, जे रूल्स असतात ते आपल्या एक्सपेक्टेशनच्या बाहेरचे असतात आणि ते अगेन्स्ट असतात, त्यामुळे आपल्याला ग्रामर जे आहे ते हार्ड जातं. सेकंड पॉईंट इज एव्हरी लिव्हिंग लँग्वेज इज अ ग्रोईंग ड्यू टू द कन्स्ट्रम ट्रॅडिशन अँड द न्यू सोशल एन्व्हायरमेंट सम न्यू ॲडिशनल कम. म्हणजे प्रत्येक वेळेस ग्रामरमध्ये काय होतं की जगण्यात जे काय आहे ती ग्रामर हे वेगवेगळ्या पद्धतीने ग्रो होत असतात, इन्क्रीज होत असतात. त्याच्या कंडिशन आहे, ट्रॅडिशनल आहे, सोशल एन्व्हायरमेंट जे आहे त्याच्यामध्ये ते वेगवेगळे रूल्स घेऊन जे नवीन रूल्स आहे ते बुजवत जातं आणि नवीन जे जुने रूल्स आहे ते बुजवत जातं आणि नवीन रूलनुसार ते काहीतरी नवीन ॲड करत असतं. त्यामुळे ग्रामर हे आपल्याला हार्ड वाटतं. मग त्याचे मेरिट्स आहे पुढे. मग मेरिट्स काय आहे, दिस इज अ प्रॉपर मेथड फॉर हायर क्लास. हायर क्लास म्हणजे जो मोठा वर्ग आहे त्यासाठी ही मेथड आहे प्रॉपर आहे. मग देर इज अ सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ अ लँग्वेज फॉर्म्स. मग या मेथडमध्ये सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन दिलेलं आहे कशाचं, भाषेचं. डिमेरिट्स काय आहे, दिस इज अ व्हेरी रिजिड, दिस इज अ टाईम नोईंग मेथड, म्हणजे याला जास्त वेळ लागतो, ही सायकोलॉजिकल मेथड आहे आणि हार्ड आहे. निग्लेक्टेड, याच्यामध्ये काही पॉईंट जे आहे ते टाईम टू टाईम सेव्ह करण्यासाठी काही पॉईंट निग्लेक्ट करावे लागतात. पुढे आहे फंक्शनल ग्रामर. मग फंक्शनल ग्रामर इज कॉल्ड ॲज अ इन्सिडेंटल ग्रामर, डिस्क्रिप्टिव्ह ग्रामर और इनफॉर्मल ग्रामर. मग ग्रामर हेल्प्स टू फंक्शन इन करेक्ट स्पीकिंग अँड रायटिंग इज कॉल्ड ॲज अ फंक्शनल ग्रामर. मग ग्रामर आपल्याला काय करतं, हेल्प करतं कशासाठी, करेक्ट स्पीकिंग अँड रायटिंग. परफेक्ट बोलायला आणि परफेक्ट लिहायला ग्रामर आपल्याला हेल्प करतं. त्यामुळे हे जे फंक्शनल ग्रामर आहे ते इम्पॉर्टंट आहे. मग त्यामध्ये काय करायचं आहे, ॲड यस टू मेक प्लुरल फ्रॉम नाऊन. म्हणजे काय आहे की बॉयला बॉईज यस फॉर्म लावला तेव्हा त्याचं प्लुरल फॉर्म होतं, पेन्सिलला पेन्सिलचा यस लावला तेव्हा ते प्लुरल फॉर्म होतं. त्यामध्ये ते काहीतरी फंक्शन करतं आहे, काहीतरी वर्क करतं आहे, म्हणून त्याला म्हणायचं आहे फंक्शनल ग्रामर. ठीक आहे. पुढे आहे ईडी लावणं, LY लावणं इत्यादी गोष्टी त्यामध्ये
आहे. पुढे आहे ग्रामर इन्क्रीजमेंट रूल्स अँड ॲप्लिकेशन्स मेथड ऑफ अ टीचिंग ग्रामर. मग कोणता मेथड आहे? इंडक्टिव्ह मेथड आहे आणि डिडक्टिव्ह मेथड आहे. इंडक्टिव्ह मेथड आणि डिडक्टिव्ह मेथडलाच आपण काय म्हणतो? उद्गामी अवगामी मेथड. मग इंडक्टिव्ह मेथड काय आहे? इन दिस मेथड टीचर डज नॉट स्टार्ट विथ अ डेफिनेशन, ही शी प्रेझेंट व्हरायटी ऑफ एक्झाम्पल ऑफ अ पर्टिक्युलर टाईप ऑफ द टेक्स्ट अँड द जनरल. ह्या मेथडमध्ये काय होतं की टीचर जे आहे, शिक्षक जे आहे ते डेफिनेशननुसार स्टार्ट करत नाही. एखादी गोष्ट सांगायला ते डेफिनेशननुसार स्टार्ट करत नाही. कशापासून स्टार्ट करतात? एखादं एक्झाम्पल सांगतात. एक्झाम्पल सांगून नंतर जेव्हा विद्यार्थ्यांना त्या ग्रामरवर विचार करायला वेळ भेटतो किंवा मग जेव्हा विद्यार्थी त्या ग्रामरवर विचार करतो तेव्हा ते ग्रामरची डेफिनेशन सांगतात. मग त्यामध्ये काय? ऑब्झर्वेशन आहे, जनरलायझेशन आहे, फिक्सेशन आहे, ॲप्लिकेशन आहे. आपण एखादी गोष्ट ऑब्झर्व करू तेव्हाच आपण ती ग्रामरमध्ये लिहू शकतो. जनरलायझेशन म्हणजे काय? टीचर शुड हेल्प द स्टुडंट टू जनरलाइज बाय द एक्झाम्पल. म्हणजे एखाद्या एक्झाम्पलनुसार टीचर आपल्याला जनरलाइज करायला लावतात. फिक्सेशन म्हणजे काय? की ही जी स्टेज आहे त्यामध्ये एखादं एक्झाम्पल देऊन ते सिमिलर टाईप ऑफ अ फिक्सेशन, त्याच्यासाठी आपल्याला एखादं फिक्स केलेली गोष्ट असते त्याला म्हणायचं आहे फिक्सेशन. ॲप्लिकेशन म्हणजे काय? की विद्यार्थी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन किंवा मग पत्र जे आहे ते लिहू शकतात. यामध्ये आहे ऑब्झर्वेशन, जनरलायझेशन, फिक्सेशन आणि ॲप्लिकेशन. पुढे आहे ॲडव्हान्टेज ऑफ अ इंडक्टिव्ह मेथड. मग ॲडव्हान्टेज काय आहे? दिस इज अ सायकोलॉजिकल मेथड, म्हणजे ही मानसशास्त्रीय पद्धत आहे. दिस मेथड इज फिक्स अपॉन द माइंड ऑफ अ लर्नर दॅट ग्रामर इज इसेन्शियल फॉर द लर्न टू द लँग्वेज. म्हणजे ही जी मेथड आहे ती फिक्स आहे आपल्या म्हणण्यानुसार किंवा मग जो अध्ययन करतोय तो लर्नर करतोय त्याच्या मनानुसार ही जी मेथड आहे ती फिक्स आहे. युनिट ऑफ अ टीचिंग बिकमिंग इंटरेस्टिंग. जे काय पाठ आहे, घटक आहे, शिकण्याचे जे घटक आहे ते इंटरेस्टिंग आहे किंवा आवडीनुसार शिकवले जातात. दिस मेथड इज व्हेरी सुटेबल फॉर टीच फंक्शनल ग्रामर. फंक्शनल ग्रामरसाठी किंवा मग कार्यरत ग्रामर जे आहे त्यासाठी ही मेथड खूप जास्त सुटेबल आहे. व्हेरियस एक्झाम्पल ऑफ अ लर्नर फिक्स पर्टिक्युलर रूल ऑफ अ ग्रामर इन देअर मेमरी. म्हणजे आपण ग्रामरनुसार विद्यार्थ्यांच्या वेगवेगळे एक्झाम्पल त्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये भरवू शकतो या मेथडनुसार. पुढे आहे डिडक्टिव्ह मेथड. मग डिडक्टिव्ह मेथड काय आहे? दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रॅडिशनल मेथड फॉर अ टीचिंग ग्रामर. टीचिंग ग्रामरमध्ये डिडक्टिव्ह मेथड जी आहे ती ट्रॅडिशनल मेथड आहे, सांस्कृतिक मेथड मानली जाते. मग फॉर्मल ग्रामर इज अ टफ बाय दिस मेथड. म्हणजे फॉर्मल ग्रामर जे आहे ते टफ आहे कशानुसार? या मेथडनुसार. मग दिस मेथड इट इज टीचर स्टेट दॅट द रूल अँड गिव्ह द इलुस्ट्रेशन. Thus the teacher test of a student with question, producer adapt by here the go from rule to example. म्हणजे टीचर जेव्हा विद्यार्थ्यांना क्वेश्चन आन्सर विचारतात त्यानुसार ही पद्धत जी आहे त्यानुसार आपल्याला टीचर आपल्याकडून क्वेश्चनचा आन्सर काढून घेतात. मग त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? इट इज अगेन्स्ट ऑफ सायकोलॉजिकल. म्हणजे ही जी पद्धत आहे ती सायकोलॉजिकलच्या अगेन्स्ट आहे. अननोन टू नोनकडे जाते, म्हणजे अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाते. आपल्याला माहिती आहे की उद्गामी पद्धत ही ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाते, वरच्या दिशेने जाते. तशीच अवगामी पद्धत ही अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाते, खालच्या दिशेने जाते. तेच यामध्ये इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. मग ॲडव्हान्टेजेस काय आहे? दिस मेथड इज इझियर दॅन द टीचर पॉईंट ऑफ व्ह्यू. शिक्षकाच्या सहाय्याने ही मेथड जी आहे ती सोपी आहे, टाईम सेव्हिंग मेथड आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. मग स्ट्रक्चरल वर्सेस फंक्शनल ग्रामर. मग काय आहे त्यांच्या दोघांमध्ये डिफरन्स? द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ टीचिंग इंग्लिश इज दॅट द स्टुडंट शुड बी एबल टू ऑब्झर्व, लिसन, अंडरस्टँड, स्पीक, रीड, राईट अँड कन्व्हर्स सिम्पल बाय द करेक्ट इंग्लिश. म्हणजे जेव्हा जो स्टुडंट लिसन करतो, ऐकतो, ऑब्झर्व करतो, निरीक्षण करतो, समजून घेतो, बोलतो, वाचतो, कन्व्हर्सेशन करतो, कशानुसार? या मेथडनुसार जेव्हा तो करेक्ट इंग्लिश बोलतो तेव्हा या मेथडचा यूज होतो. दिस शुड ॲक्वायर ॲबिलिटी ऑफ अ करेक्ट ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन, रिच व्होकॅब्युलरी, प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन, स्ट्रेस, इंटोनेशन. म्हणजे जो काय चढता उतरता क्रम जो आहे, रायझिंग फॉलिंग इंटोनेशन जे आहे ते कधी होतं? जेव्हा आपली व्होकॅब्युलरी वाढते, ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन जे करेक्ट असतात ते या मेथडनुसार होतं. मग द फॉर्मल ग्रामर गिव अस अ स्ट्रक्चरल व्ह्यू ऑफ अ टीचिंग लँग्वेज. फंक्शनल ग्रामर गिव अ फंक्शनल व्ह्यू. मग फॉर्मल ग्रामरमधून आपल्याला स्ट्रक्चरल व्ह्यू भेटतो आणि फंक्शनल ग्रामरमधून आपल्याला फंक्शनल व्ह्यू भेटतो. मग स्ट्रक्चरल व्ह्यू गिव अ स्ट्रेस, स्ट्रक्चर, ग्रॅमॅटिकल आयटम्स, रूल्स अँड फंक्शनल व्ह्यू गिव्स अ स्ट्रेस ऑर अ एक्सप्रेशन. म्हणजे स्ट्रक्चरल व्ह्यूमध्ये आपल्याला स्ट्रेस भेटतो आणि स्ट्रक्चर भेटतं, एखाद्या आकृतीचं जे काय आहे स्ट्रक्चर भेटतं, ग्रॅमॅटिकल आयटम्स भेटतात आणि फंक्शनल व्ह्यूमध्ये आपल्याला स्ट्रेस ऑफ एक्सप्रेशन म्हणजे ज्या भावना आहे, कम्युनिकेशन म्हणजे बोलण्याचं जे संभाषण करण्याचं जे फ्लुएन्सी आहे ती आपल्याला यामधून
भेटते. पुढे आहे व्होकॅब्युलरी इरिक्मेंट्स, वर्ड फॉर्मेशन, साईट वर्ड, वर्ड फॉर्मेशन. यामध्ये आपण बघणार आहे प्रायमरी वर्ड, सेकंडरी वर्ड, कंपाऊंड वर्ड, ॲडजेक्टिव्ह वर्ड इत्यादी यामध्ये आहे. नाऊन प्लस वर्ब, ॲडजेक्टिव्ह प्लस वर्ब आपल्याला ते माहिती आहे. मग सफिक्स आणि प्रिफिक्स म्हणजे काय की सफिक्स म्हणजे आधी जोडलेलं, प्रिफिक्स म्हणजे नंतर जोडलेलं. अँड ॲडिशन टू बी बिगिनिंग ऑफ अ वर्ड इज कॉल्ड ॲज अ प्रिफिक्स अँड ॲडिशन टू द एंड ऑफ वर्ड इज कॉल्ड ॲज अ सफिक्स. ॲडिशन ऑफ अ बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला जोडलं गेलेलं त्याला म्हणायचे प्रिफिक्स. ॲडिशन ऑफ एंड इज कॉल्ड ॲज अ सफिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे ॲम्बिशन, ॲम्बिशनचा TION जो आहे तो नंतर जोडलेला गेलेला आहे त्याच्यामुळे त्याला म्हणायचं आहे सफिक्स. मग त्यांनी काही त्याचे एक्झाम्पल त्यामध्ये दिलेले आहे ते बघून घ्यायचे. होमोफोन म्हणजे काय? वेन द वर्ड प्रोनाऊन्स लाईक अनदर डिफरंट वर्ड बट द डिफरन्स मिनिंग ऑर अ स्पेलिंग इज कॉल्ड ॲज अ होमोफोन्स. म्हणजे असे शब्द ज्यामध्ये त्यांचं स्पेलिंग जे आहे ते वेगळं असतं, परंतु त्यांचं जे प्रोनाऊन्स करण्याचं जे आपण जे प्रोनाऊन्स करतो बोलतो ते जे आहे आवाज जो आहे तो सारखा असतो. फॉर एक्झाम्पल सेल, सेल, सम, ठीक आहे, टेस्ट. एक TEST म्हणजे परीक्षा, TAST म्हणजे चव, अशा प्रकारे त्याचे एक्झाम्पल आहे. पुढे आहे होमोनिम्स. वेन अ टू वर्ड्स हॅविंग डिफरंट मिनिंग आर द स्पेल्ड सिमिलर इज कॉल्ड ॲज अ होमोनिम्स. म्हणजे जे दोन वर्ड आहे त्यांचं स्पेलिंग जे आहे ते डिफरंट आहे परंतु त्यांचं जे आहे मिनिंग जो आहे तो सेम आहे. ठीक आहे. नंतर आहे ॲनाटॉमीज. ॲनाटॉमी आपल्याला माहिती आहे, ॲनाटॉमी म्हणजे विरुद्धार्थी शब्द, गुडचा बॅड, हॅपीचा अनहॅपी, अशा प्रकारे ॲनाटॉमी 1 मार्क्सला विचारली जाऊ शकते. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी 1 मार्काला विचारले जाऊ शकते. ठीक आहे. ॲक्रॉनिम म्हणजे काय की ॲक्रॉनिमचं सुद्धा 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे फुल फॉर्म सांगायचं आहे. मग UNOचं काय आहे? युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन, WHचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे जे फुल फॉर्म आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. ॲब्रिवेशन म्हणजे काय की एखादी जे शॉर्ट टर्म आहे तिला आपण ॲब्रिवेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल BA आहे, मग बॅचलर ऑफ आर्ट्स आहे, मग CA आहे, चार्टर अकाउंट, अशा प्रकारे ॲब्रिवेशन. पुढे आहे साईट वर्ड. मग साईट वर्ड म्हणजे काय की आपल्याला माहिती की साईट वर्ड आपल्याला कुठं भेटतात की एकाच पेजवर आपण आणि, बरं, नाही इत्यादी भरपूर सारे जे शब्द बघत असतो त्याला म्हणायचे साईट वर्ड. मग द वर्ड विच वन सी एव्हरी पेज ऑफ अ टेक्स्ट दज वर्ड आज कॉल्ड ॲज अ साईट वर्ड. मग यामध्ये दिलेलं आहे अबाउट, आफ्टर, बी, कॅन, कट, डू, दीज एटसेट्रा हे जे आहे साईट वर्ड आहे. अशा प्रकारे जे आहे मी तुम्हाला सांगितलं आहे. नेक्स्ट आहे डिक्शनरी. मग डिक्शनरी म्हणजे काय की शब्दसंग्रह ज्याला म्हणायचं आहे त्याला म्हणायचं डिक्शनरी. त्यामध्ये अल्फाबेटिकलनुसार शब्दांची अरेंजमेंट केलेली असते त्याला म्हणायचे डिक्शनरी. करेक्ट स्पेलिंग दिलेले असतात त्याला म्हणायचं डिक्शनरी. करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज कॉल्ड ॲज अ डिक्शनरी. Then the teacher should be take a one syllables letter. For example, yes, he, she, it, this. So should be taken one word beginning with the example. For example, surprise, sure, etc. This called as a डिक्शनरी. त्यामध्ये आहे ऑनलाईन डिक्शनरी. मी ऑनलाईन डिक्शनरी म्हणजे काय? ऑनलाईन डिक्शनरीने आपल्याला काय फायदा होतो की जी ऑनलाईन डिक्शनरी आहे ती आपल्याला कधीही यूज करता येतं. आपल्याला जो आज F3चा एक क्वेश्चन विचारला होता बघा, ई-लर्निंग म्हणजे काय, ई-लर्निंगचे फायदे काय. मग ई-लर्निंग म्हणजे काय की आपण घर बसल्या कधीही कोणतंही पुस्तक वाचू शकतो CD DVDच्या मार्फत. ठीक आहे ना. मग अशाच प्रकारे ऑनलाईन डिक्शनरी आहे म्हणजे शब्दसाठा जो आहे तो आपण कुठेही कधीही बघू शकतो त्याला म्हणायचे ऑनलाईन डिक्शनरी. अशा प्रकारे जे ग्रामर आहे मी तो लास्ट जो चॅप्टर आहे तो ब्लॅकबोर्डवर समजून सांगणार होते तसं तर, परंतु F4चा जो पेपर आहे भरपूर जणांच्या कमेंट आल्या, रिक्वेस्ट पण आल्या, त्यामुळे मला तो घ्यायला लागला. मग त्या बाकीचं जे आहे इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? स्ट्रक्चरल ग्रामर, फंक्शनल ग्रामरचा डिफरन्स, डिडक्टिव्ह मेथड, साईट वर्ड, वर्ड फॉर्मेशन, डिक्शनरी, व्होकॅब्युलरी हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे हा जो आपला 4th चॅप्टर होता तो संपलेला आहे. आणि अभ्यास खूप छान करा. F4चा पेपर तसा इझी असतो. आपण जेवढं घाबरू तेवढं जास्त आपल्याला भीती वाटेल. ठीक आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.